नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8.2चा या व्हिडिओमध्ये 5वा प्रश्न सोडवणार आहोत। मागचे 4 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5वा प्रश्न सोडूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। या प्रश्नामध्ये मित्रांनो आपणास रोम्बोस दिलेला आहे ABCD। आपण रोम्बोस काढूया। ABCD समजा रोम्बोस आहे। हा रोम्बोसच्या सर्व साइड्स इक्वल असतात, म्हणजे हे सर्वांचं डिस्टन्स सारखं आहे। ABCD दिलेला आहे रोम्बोस ABCD आणि दोन डायगोनल्सचे मेजरमेंट दिलेले आहे। एक डायगोनल दिलेला आहे आपणास 16 सेंटीमीटर, म्हणजे BDची लेंथ दिली आपणास 16 सेंटीमीटर आणि दुसरा डायगोनल 12 सेंटीमीटर, म्हणजे ACची लेंथ दिली आपणास 12 सेंटीमीटर। तर आपणास प्रॉपर्टी माहिती आहे रोम्बोसची, डायगोनल ऑफ रोम्बोस बायसेक्ट ईच अदर अँड परपेंडिकुलर, म्हणजे हे येथे 90 डिग्रीचा अँगल होतोय, बायसेक्ट होतात डायगोनल, म्हणजे हे टोटल डिस्टन्स 16 आहे। म्हणजे येथे आपण एखादा पॉईंट घेऊ Q समजा, म्हणजे BQ हे टोटल 16 असल्यामुळे हे 8 सेंटीमीटर होईल आणि हे पण 8 सेंटीमीटर, QD 8 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर। त्याप्रमाणे AQ आणि QC हे दोन्ही मेजरमेंट 6 सेंटीमीटरचे होतील, कारण टोटल AC किती आहे 12, म्हणून हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर आणि हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर होईल, म्हणजे टोटल 12। त्याप्रमाणे आता येथे आपणास राईट अँगल ट्रायंगल मिळालेला आहे AQB। या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही साईड माहिती आहे आपणास, ही साईड माहिती आहे, मग ही साईड काढता येईल, म्हणजे पायथागोरस थेरम अप्लाय करून येथे, कारण हा 90चा अँगल आहे, मग पायथागोरस थेरम अप्लाय करून ही साईड आपण काढली। ही साईड म्हणजेच काय होईल, रोम्बोसची साईड होईल ती आपली। मग त्यावरून साईडची व्हॅल्यू आपणास काढता येईल। साईडची व्हॅल्यू काढली तर पेरिमीटर काढता येईल। 4 साईड्स इक्वल आहेत, त्यामुळे रोम्बोसची पेरिमीटर 4 इंटू साईड होऊन जाईल। त्याप्रमाणे सोडवता येईल। सोडूया। एक डायगोनल काढू आपण। हा डायगोनल ABCD रोम्बोस ABCD, ह्या रोम्बोसचे दोन डायगोनल, हा AC डायगोनल आणि हा BD डायगोनल। एक डायगोनल दिलेला आहे आपणास 16 सेंटीमीटर, समजा हे टोटल 16 आहे, त्यामुळे हे डिस्टन्स किती होईल 8 सेंटीमीटर होईल। येथे आपण Q पॉईंट घेऊया, BQ 8 होईल आणि हे 8 होईल, कारण टोटल 16 आहे। त्याप्रमाणे हे डिस्टन्स, हा डायगोनल 12 सेंटीमीटर आहे, 12 आहे म्हणून हा 6 सेंटीमीटर होईल आणि हा 6 सेंटीमीटर, म्हणजे AQचं डिस्टन्स 6 सेंटीमीटर आणि QCचं 6 सेंटीमीटर। त्याप्रमाणे QD 8 सेंटीमीटर आणि BQ 8 सेंटीमीटर, आणि येथे 90चा अँगल पण होतो, कारण रोम्बोसचे डायगोनल एकमेकांना बायसेक्ट होतात आणि ते परपेंडिकुलर पण असतात। त्यामुळे आता आपण सपोज क्वाड्रिलॅटरल ABCD दिलेल्या माहितीप्रमाणे आपण हा रोम्बोस काढलेला आहे। गिवन रोम्बोस। ओके, येथे लेंथ दिली आपणास, म्हणजे AC हा डायगोनल दिलेला आहे 12 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ BD सेकंड डायगोनल दिलेला आहे 16 सेंटीमीटर। आता आपणास रोम्बोसची प्रॉपर्टी माहीत आहे, वी नो डायगोनल्स ऑफ रोम्बोस बायसेक्ट म्हणजे दोन इक्वल पार्ट होतात, बायसेक्ट ईच अदर and they are perpendicular to each other, ही झाली रोम्बोसची प्रॉपर्टी। त्यावरून आपणास हे
ए क्यू इक्वल टू क्यू सी लिहिता येईल आणि बी क्यू इक्वल टू क्यू डी लिहिता येईल. बी क्यू म्हणजे किती येईल, हाफ ऑफ बी डी, कारण बी डीच्या हाफ आहे तेवढं डिस्टन्स. टोटल बी डी 16 आहे, तर मग हे त्याच्या हाफ आहे म्हणजे 8 सेंटीमीटर आहे. आपण लिहू आता इथे लेंथ ऑफ ए क्यू लेंथ ऑफ ए क्यू इक्वल टू लेंथ ऑफ क्यू सी म्हणजे हाफ ऑफ लेंथ ए सी, हाफ ऑफ लेंथ ए सी. आणि ए सीचं डिस्टन्स आपणास 12 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे हाफ ऑफ 12चे हाफ म्हणजे 6 सेंटीमीटर, म्हणजे हे 6 आपण काढलेलं आहे आणि हे 6 काढलेलं आहे. आता त्याप्रमाणे बी क्यू इक्वल टू क्यू डी इक्वल टू हाफ ऑफ बी डी हे पण लिहिता येईल. अँड बी क्यू लेंथ ऑफ बी क्यू इक्वल टू लेंथ ऑफ क्यू डी इक्वल टू हाफ ऑफ लेंथ बी डी, हाफ ऑफ लेंथ बी डी इक्वल टू हाफ ऑफ बी डीचं डिस्टन्स टोटल आपणास 16 दिलेलं आहे, म्हणजे 16चे हाफ म्हणजे 8 सेंटीमीटर. ओके. आणि हा 90चा अँगल पण आहे. प्रॉपर्टीनुसार आपण ही स्टेप लिहिलेली आणि मेजर ऑफ अँगल ए क्यू बी, ह्या क्यू पॉईंटवर ए क्यू बी इक्वल टू 90 डिग्री. प्रॉपर्टीवरून हे 3 पॉईंट आपण लिहिलेले आहेत. आता यावरून आपणास येथे राईट अँगल तयार झालेला आहे. राईट अँगल तयार झाला, हा हायपोटेनस होईल, कारण 90 समोरची साईड आहे ती, हा हायपोटेनस होईल. नाऊ इन राईट अँगल्ड ट्रायंगल ए क्यू बी या ट्रायंगलमध्ये हायपोटेनस हा आहे, म्हणजे ए बी स्क्वेअर इक्वल टू ए क्यू स्क्वेअर प्लस बी क्यू स्क्वेअर असं लिहिता येईल आपणास बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर म्हणजे लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ ए क्यू स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी क्यू स्क्वेअर. ए क्यू स्क्वेअर इक्वल टू प्लस बी क्यू स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. ह्या रोम्बस असल्यामुळं सर्व साईड्स ह्या इक्वल लांबीच्या आहेत. आपणास ए बीचं डिस्टन्स काढायचं आहे. त्याप्रमाणे आता ए क्यूची लेंथ माहिती आहे आपणास, ए क्यू इक्वल टू 6 सेंटीमीटर, म्हणजे 6चा स्क्वेअर आणि प्लस बी क्यू 8 सेंटीमीटर प्लस 8 स्क्वेअर. 6चा स्क्वेअर 36 आणि 8चा स्क्वेअर 64, दोघांची ॲडिशन 100. देअरफॉर लेंथ ऑफ ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू आली 100. आपणास ए बी पाहिजे, म्हणजे हा याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. टेकिंग बोथ साईड स्क्वेअर रूट, टेकिंग बोथ साईड स्क्वेअर रूट. ए बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट फक्त ए बी होईल, स्क्वेअर उडून जाईल. लेंथ ऑफ ए बी इक्वल टू आणि 100चं स्क्वेअर रूट 10 होईल. ए बीचं लेंथ 10 सेंटीमीटर आलेली आहे. ए बी म्हणजे काय, आपल्या रोम्बोसची ही साईड होईल. त्याप्रमाणे साईड काढलेली आपण आता आपणास साईड काढलेली 10 सेंटीमीटर आलेली आपली ही. आणि पेरीमीटर काढायची. सर्व साईड्स रोम्बोस असल्यामुळे इक्वल आहेत. मग पेरीमीटर म्हणजे काय, सर्व साईडची ॲडिशन, म्हणजे ही 10 होईल, मग ही पण 10च असणार आहे, ही पण 10 असणार आहे आणि ही पण 10 सेंटीमीटर. सर्व साईडची ॲडिशन म्हणजे 10, 20, 30, 40 सेंटीमीटर होईल पेरीमीटर. नाऊ पेरीमीटर
ऑफ रोम्बोस येथे ABCD आहे, रोम्बोस ABCD इक्वल टू काय 4 इंटू साईड म्हणजे सर्व साईडची ॲडिशन. आपण साईड काढलेली आत्ता AB काढलेली आहे, समजा 4 इंटू साईडसाठी आपण लेंथ ऑफ AB लिहू समजा, आणि ABचं मेजरमेंट 10 सेंटीमीटर आलेलं आहे. 10 सेंटीमीटर म्हणजे किती होईल 40 सेंटीमीटर. ही येईल आपली पेरिमीटर ऑफ रोम्बोस. हेन्स साइड is 10 centimeter and perimeter is 40 सेंटीमीटर ऑफ रोम्बोस ABCD. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.